हाय गाईज, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय EMA बेस्ड स्ट्रॅटेजी. EMA यूज करून तुम्ही रेग्युलरच्या रेग्युलर कसा प्रॉफिट बुक करायचा आहे हे तुम्हाला आज समजणार आहे. आता EMA भरपूर जण यूज करतात, पण त्याची ॲक्युरेसी कशी वाढवायची ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे काही नवीन लोक आहेत ज्यांना समजत नाहीये कोणती स्ट्रॅटेजी यूज करून स्टार्ट करू, तर ही व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे लोक न्यू तर आहेतच, पण असेही लोक आहेत ज्यांच्याकडे स्ट्रॅटेजी भरपूर आहेत, पण त्या एका स्ट्रॅटेजीवर ठाम न राहता ते अनेक स्ट्रॅटेजी चेंज करत राहतात आणि लॉस करत राहतात. तर मग आता लॉस पण कमी होणार आहे आणि सोबतच तुमची ॲक्युरेसी देखील वाढणार आहे. तर सोबतच हे EMA सोबत अजून एक इंडिकेटर आहे, ते इंडिकेटर ऍड करून आपण त्या स्ट्रॅटेजीचा जो विनिंग रेट आहे आणि विन साईज आहे ती इन्क्रीज करणार आहे. मग तो कोणता इंडिकेटर आहे ते आपण लाईव्ह लेक्चरमध्येच बघणार आहे. तर मित्रांनो, आता वेळ न घालवता आपण येऊ स्क्रीनवर आणि ती स्ट्रॅटेजी काय आहे ते चेक करू. सोबतच त्या स्ट्रॅटेजीची PDF आहे माझ्याकडे बॅक टेस्टिंगची, ती पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, DM करायचंय. तर मी जे लोक DM करतील त्यांना ती स्ट्रॅटेजी शेअर करेल. सोबतच तुम्ही जर का नवीन असाल ह्या चॅनेलवर तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, चला आपण जाऊ आता स्क्रीनवर. तर मित्रांनो, आता आपण आलोय स्क्रीनवर. आता स्क्रीनवर आपल्याला बघायचंय आपली स्ट्रॅटेजी. ठीक आहे, आता कोणते EMA यूज करायचे आणि कोणतं ते इंडिकेटर आहे ते यूज करून आपल्याला EMA ची ॲक्युरेसी वाढवायची. तर आता आपण स्टार्ट करू. आणि मित्रांनो, त्या स्ट्रॅटेजीचं फर्स्ट नेम आहे शूटअप स्ट्रॅटेजी. आता असं का नाव दिलं शूटअप स्ट्रॅटेजी? तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये एकदा एंट्री टाकली तर बंदुकीतून गोळी कशी जाते त्या टाइप मध्ये टार्गेट भेटतं. तर बघा, आता दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने टार्गेट भेटतं. तर चला आपण तर आधी मेन मध्ये इंडिकेटर कसं ऍड करायचंय ते बघू. त्यातून म्हणजे काय होईल, तुम्हाला समजेल की इंडिकेटर कसं ऍड करायचे. जे नवीन लोक आहेत त्यांना पण फायदा होईल आणि जे जुने लोक आहेत त्यांना तर माहितीच असणार आहे. तर नवीन लोकांसाठी मी एकदा ट्रायल दाखवतो. बघा, ह्या ठिकाणी इंडिकेटरचं साईन आहे. आता मी आहे धन ऍपवर. आता 3 इंडिकेटर यूज करतोय आपण. ह्याचा अर्थ मला ट्रेडिंग व्ह्यूवर अलाव नाही. जर ट्रेडिंग व्ह्यू माझं पेड असेल तरच मला 3 पेक्षा जास्त इंडिकेटर अलाव आहेत. तर ट्रेडिंग व्ह्यूवर 2च इंडिकेटर लावता येतात. त्यामुळे आता माझं पेड आहे पण तुमचं नसेल, त्यामुळे मी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, तुम्हाला खर्च लागू नये त्यासाठी मी काय केलंय, धन ऍपवर आलोय आणि धन ऍप मधनं मी तुम्हाला ते सांगतोय. तर इथं F आणि X दिसत आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी क्लिक केला तर तुम्हाला इंडिकेटर्स ओपन होतील. हे पहा, इंडिकेटर ओपन झाले. तर मग मला काय पाहिजे, 3 इंडिकेटर पाहिजेत. तर पहिले तर 2 EMA पाहिजेत. ठीक आहे, तर मी सर्च करेल EMA सर्च केला तर ते बघा, मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. मी दोन वेळेस तिकडे क्लिक केला. 2 वेळेस क्लिक केला तर 2 इंडिकेटर्स आले. ठीक आहे, आता पहा. आणि आता अजून एक इंडिकेटर आहे ते नंतर ऍड करू. तर आता मला काय करायचंय, EMA च्या सेटिंग मध्ये जायचंय. तर बघा, इथे EMA ची सेटिंग आहे. EMA च्या सेटिंग मध्ये गेलो आणि इथं जी लेंथ आहे ती लेंथ मला करायची आहे कमी. तर मला इंडिकेटर ऍड करायचं 5 EMA, मग टाकायचं 5. पहा, आता इथं SMA असतो, तर SMA च्या जागी काय करेल मी, EMA. SMA म्हणजे सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज आणि EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. ठीक आहे, आता बाकी काय नाही करायचंय. तर 5 EMA केला. त्याचा कलर आपण करू ब्लू. तुम्ही कोणताही कलर ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. मी ब्लू ठेवतो. ठीक आहे, ब्लू ठेवला. सोबतच आता मला अजून एका इंडिकेटरची सेटिंग करायची. तर मी काय करेल, त्याला 21 च्या जागी 13 करेल. किती करेल, 13. आणि SMA च्या जागी सेम EMA करेल. कलर त्याचा चेंज करेल आणि कलर त्याचा रेड करेल. ठीक आहे, आता मी काय केलंय, 2 इंडिकेटर यूज केले. बघा, एक केलाय 5 EMA, त्याचा कलर आहे ब्लू. आणि एक केलाय 13 EMA, त्याचा कलर आहे रेड. हे 2 EMA ऍड झाले. आता ह्याची ॲक्युरेसी
वाढवण्यासाठी आणि मला जास्तीत जास्त कन्फर्मेशन येण्यासाठी, फेकआउट बसणं वाचण्यासाठी, जास्तीत जास्त एसएल न यावे यासाठी, कन्फर्मेशनसाठी मी ह्यामध्ये ऍड करणार आहे मॅकडी. बस एमएससीडी सिंपल आहे. मग काय करेल मी, एमएससीडी मध्ये जाईल, इंडिकेटर सेक्शनला जाईल आणि इथे एमएससीडी टाकल. बघा तिथे इथं मी स्टार करून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते डायरेक्ट आले. तुम्ही स्टार केला तर तिथं सेव्ह राहतं ते इंडिकेटर. मी एमएससीडी सेव्ह केलाय, मी एमएससीडी टाकला, एमएससीडी आला. आता हा एमएससीडी कसा आहे, बाय डिफॉल्ट आला. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला त्याची सेटिंग दाखवतो. एमएससीडी मध्ये गेलात की तुम्हाला सेटिंग मध्ये कुठलीच छेडछाड नाही करायची, जसा आहे तसा एमएससीडी यूज करायचा आहे बस, बाकी काहीच नाही करायचं. स्टाईल मध्ये गेलात की इथं बघा एक एमएससीडी लाईन आहे ब्लू आणि सिग्नल लाईन आहे रेड. तर ह्या सिग्नल लाईनला आपण करू ऑरेंज. ठीक आहे, आणि ह्या ब्लू लाईनला ब्लूच राहू द्यात, त्याला नाही चेंज करायची गरज. ठीक आहे, मग मी काय केलं, ह्याला डिफॉल्ट मध्ये सेव्ह एज डिफॉल्ट केला आणि ओके केलं. तर समजलं मी काय केलं, एक तर 5 EMA, नंतर आहे 13 EMA आणि सोबत त्याला ऍड केला कन्फर्मेशन साठी एमएससीडी. एमएससीडी मध्ये काय केला, कलर चेंज केलाय फक्त. बघा ही जी ऑरेंज लाईन दिसतीये ही आहे सिग्नल लाईन, ही ब्लू लाईन दिसती ही आहे एमए लाईन. तर ह्याचा सेंटिमेंट असा आहे, जर ब्लू लाईन ही ऑरेंज लाईनच्या वरती असेल, दिसते ऑरेंज लाईन खाली आहे आणि ब्लू लाईन वरती आहे, तर ब्लू लाईन ही जर ऑरेंज लाईनच्या वरती असेल तर मार्केटमध्ये एमएससीडी इंडिकेट करतोय की अप ट्रेंड जाऊ शकतो स्टॉक किंवा स्पेसिफिक इंडेक्स, अप ट्रेंड जाण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्ही पुट साईडची एंट्री बनवण्याचा कुठलाच प्रयत्न करायचा नाही, असं सांगते, सिंपल भाषेत सांगितले. दुसरं बघा, जर ऑरेंज लाईन ही वरच्या बाजूने आणि ब्लू लाईन ही खालच्या बाजूने, तर एमएससीडी सांगत आहे की मित्रांनो तुम्ही कॉल साईडची एंट्री घेऊ नका, तुम्हाला घ्यायची पुट साईडची एंट्री. मग लगेच आता पुट साईडची एंट्री बसायचं, आता तुम्हाला दरवेळेसच दिसेल सिग्नल लाईनला ब्लू लाईननी खाली क्रॉस केलंय, तर मग लगेच पुटला बसणार का अंधाधुंद, तर तसं नाही बसायचंय. हे जस्ट तुम्हाला मी त्या लाईनचा काय सेंटिमेंट आहे हे सांगितलंय, आता ती लाईन यूज कशी करायची ते सांगणार आहे. ठीक आहे, तर पहा सोबतच इथं तुम्हाला बार दिसत आहेत, ह्याला म्हणायचं होलोग्राम. बस होलोग्राम आहे. मग होलोग्राम एक ग्रीन कलरचा आहे, एक रेड कलरचा आहे. आता ग्रीन कलरचं काम काय आहे, तो सांगतोय की बायरची पॉवर कशी. बघा जर इथं डार्कन मध्ये आलाय तर डार्कन मध्ये सांगतोय की बायर्स एकदम हेवीली पॉवर्स मध्ये, आणि तो लाईटन मध्ये झाला, लाईट झालाय तो, तर तो सांगतोय की आता बायर्सनी काय केलंय, त्यांचे प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली आणि बायर्सची पॉवर ही कमी कमी होत चालली. बघा जशी ते लाईट झाला तसा डाऊन येत चाललाय, जसा डार्क झाला तसा अप होत चाललाय. ठीक आहे, मग हा एक मला होलोग्रामचा सेंटिमेंट समजला. दुसरा आहे आता इकडे रेड कलरचा. मग आता बघा सेम असेल का, जर डार्क रेड असेल तर तिथं कोण हेवीली प्रेझेंट आहे, सेलर प्रेझेंट आहेत. म्हणजे रेड सांगतोय की सेलर हेवीली प्रेझेंट आहेत मार्केटमध्ये, आणि दुसरा जो लाईट होत चाललाय रेड, तर ह्याचा अर्थ काय होतोय, एक तर सेलर प्रॉफिट बुक करतात आहेत, अदरवाईज सेलर निघून चाललेत मार्केटमधनं, अदरवाईज त्यांची जी पॉवर आहे ती कमी होत चालली आणि बायरची पॉवर इन्क्रीज होत चालली. हा सेंटिमेंट झाला होलोग्रामचा. ठीक आहे, हा एमएससीडीचा तुम्हाला मी सेंटिमेंट पूर्ण सांगितलाय. आता मला काय करायचंय, 5 EMA 30 EMA ह्या दोघांचा पाहिजे क्रॉस ओव्हर. सिंपल, 5 EMA आणि 13 EMA ह्यांचं काय पाहिजे, क्रॉस ओव्हर. प्लस मला सोबत कन्फर्मेशन पाहिजे एमएससीडीची, म्हणजे सिग्नल लाईन प्लस एमए लाईन ह्यांचं पण काय पाहिजे मला, क्रॉस. म्हणजे दोघांचा पण क्रॉस पाहिजे ऍट ए टाइम. कधी पाहिजे, ऍट ए टाइम. बघा ज्या वेळेस 9 EMA, सॉरी 9 बोलतो, ज्या वेळेस 5 EMA हा
13 EMA ला क्रॉस करल, दिसतंय खालतून वरती क्रॉस करतोय, ह्याचा अर्थ मार्केटमध्ये बुलिश सेंटिमेंट येण्याचे चान्सेस वाढलेत. पण सोबत त्याच्यावर आता ही ग्रीन कॅन्डल आहे, जर तिथे रेड असती तर माझा ट्रेड ऍक्टिव्हेट झाला नसता. तर मला काय पाहिजे, मला पाहिजे ब्लू लाईननी रेड लाईनला क्रॉस केलाय, दिसतंय इथं, हा आला क्रॉसचा एरिया माझा. ह्यासोबतच जर तो अप ट्रेंडला क्रॉस करतोय म्हणजे काय ईएमएस वरती जातील, मग अप ट्रेंडला क्रॉस करतोय तर सोबत मला काय पाहिजे, त्याच्यावर एक बुलिश कॅन्डल पाहिजे. काय पाहिजे, एक बुलिश कॅन्डल पाहिजे. म्हणजे ही कॅन्डल सांगते की मार्केटमध्ये बुल्स आलेत, सोबतच पॉवर मध्ये आलेत. का पॉवर मध्ये आलेत, तर कॅन्डलची साईज पण बिग आहे, ठीक आहे, त्याला पॉवर कॅन्डल बोलतात. सोबतच ईएमए पण कन्फर्मेशन दिले मला क्रॉस ओव्हरहून, कारण की जो ईएमए 5 डाऊनला होता तो ईएमए आता अप ट्रेंड मध्ये चाललाय. सोबतच कोणाला क्रॉस करतोय, 13 EMA ला क्रॉस करतोय, ठीक आहे. मग हा झाला माझा एक कन्फर्मेशन, ठीक आहे, हा झाला वन कन्फर्मेशन. मग सेकंड कन्फर्मेशन काय पाहिजे, मला पाहिजे सोबतच एमएससीडी ने ब्लू लाईननी सिग्नल लाईनला वरच्या बाजूने कट केलं पाहिजे. म्हणजे बघा, ब्लू लाईननी ऑरेंज लाईनला वरच्या बाजूने कट केलं पाहिजे, ठीक आहे. आला का इथं कट? बस मला फक्त एवढंच बघायचंय की एमएससीडी पण क्रॉस ओव्हर करतोय का सिग्नल लाईनला, ईएमए पण क्रॉस ओव्हर करतोय काय, 5 EMA पण क्रॉस ओव्हर करतोय का 13 EMA ला, आणि सोबतच एक पॉवर वाली काय आली आहे, ग्रीन कॅन्डल आली. तर माझ्याकडे किती कन्फर्मेशन आले, एक कन्फर्मेशन आला की क्रॉस झाला कोणाचा, 5 आणि 30 EMA चा. दुसरा कन्फर्मेशन आला एमएससीडी मध्ये क्रॉस आला, क्रॉस ओव्हर झाला कशाचा, सिग्नल लाईन प्लस ईएमए लाईनचा. आता होलोग्राम काय म्हणतील, होलोग्रामचं काय करायचंय, होलोग्राम जस्ट तुम्ही सेंटिमेंट साठी यूज करा, त्याचा इथं काही उपयोग नाही, ठीक आहे. सोबतच तिसरा कन्फर्मेशन आलाय माझ्याकडं कॅन्डलचा, कॅन्डल कन्फर्मेशन आलाय. मग मला काय पाहिजे, एक तर बुलिश पॉवर कॅन्डल पाहिजे. ज्या वेळेस मार्केट अप ट्रेंड मध्ये जाईल आणि क्रॉस ओव्हर होईल त्यावेळेस मला बुलिश पॉवर पाहिजे, आणि ज्या वेळेस मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जाईल किंवा डाऊन साईडला जाईल त्यावेळेस मला ईएमए वर एक बेरिश पॉवर पाहिजे. काय पाहिजे मग, बेरिश पॉवर, ठीक आहे. तर मग आता ट्रेड कसा ऍक्टिव्हेट होईल ते बघा. आता माझ्याकडे तीन कन्फर्मेशन आले, एक कॅन्डल आलाय, दुसरा ईएमएस क्रॉस ओव्हर आहे, तिसरा एमएससीडी पण सिग्नल दिलाय. तर मी काय करेल, सेम कॅन्डलवर, आता बघा ही सेम कॅन्डल आहे, ह्या सेम कॅन्डलवर काय करेल, एंट्री ऍक्टिव्हेट करेल. मग काय करेल, एंट्री ऍक्टिव्हेट करेल. आता एंट्री कशी ऍक्टिव्हेट करायची ते लय जणांना माहिती. तर बघा, कॅन्डल क्लोज होण्याच्या 10 ते 15 सेकंद आधी तुम्ही एंट्री टाकायची. का, तर क्लोजिंग बेसिसवर एंट्री घेणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर कॅन्डल बनत असताना एक बिग वीक काढती आणि एक तर त्याचा शूटिंग स्टार बनतो, दोजी बनतो, नाहीतर मग हँगिंग मॅन बनतो, वेगळंच काहीतरी बनतं. मग हे नकोय मला मार्केटच्या ट्रॅप मध्ये अडकायचं नाही. तर मग मला जर का मार्केटच्या ट्रॅप मध्ये नाही अडकायचंय तर मला काय करायचंय, कन्फर्मेशनची वाट बघायची. ट्रेडर तोच असतो जो योग्य वेळी एंट्री टाकतो, ट्रेडर तो नसतो जो एका दिवसात 15-20 ट्रेड घेतो. समजते का, एकच ट्रेड घ्या पण कन्फर्म वाला ट्रेड घ्या, जेणेकरून तुमची ऍक्युरेसी वाढेल आणि तुमचे स्टॉप लॉस कमी येतील आणि टार्गेट वाढतील तुमचे, ठीक आहे. तर बघा, एंट्री टाकली या कॅन्डलवर, एंट्री मॉर्निंगचीच आहे, ठीक आहे, आणि आजच हा व्हिडिओ अपलोड होतोय, ठीक आहे. तर पहा, एंट्री टाकली सेम कॅन्डलवर, आणि आता एसएल कुठे टाकू, एसएल आला माझा इथं. आता एसएल टाकण्यासाठी काय करायचं तुम्हाला, एसएल टाकण्यासाठी तुम्हाला रिसेंट पुल बॅक शोधायचा आहे. जर हा पुल बॅक खूप मोठा असेल, डिफरन्स भरपूर असेल आणि माझा एसएल वाढत असेल, तर अशा सिच्युएशनला मी सेम कॅन्डलच्या लो पासून थोडासा 2 रुपये खाली एसएल टाकल. जर सपोज सेम कॅन्डल ही 10 रुपयाची असेल आणि मग मी काय करेल, एसएल काय करेल, 12 रुपयाला टाकल, ठीक आहे. आणि जर सपोज रिसेंट पुलबॅक हा
एक 10 रुपयाच्या आसपास असेल तर इट्स ओके, मी 12 ला एंट्री टाकल. एंट्री अवॉइड करा. जर एसएल वाढत असेल तर एंट्री अवॉइड करा. एसएल स्मॉल येत असेल, टार्गेट वीक भेटणार असेल तर मग एंट्री 100% टाका. ठीक आहे. तर मग मी काय केलं, इथं टाकली एंट्री, इथं टाकला एसएल. पहा पुल बॅक आलाय आणि मार्केटनी टार्गेट हिट केलंय. सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. ह्या स्ट्रॅटर्जीवर भरपूर सारे माझ्या स्टुडंटनी पैसे कमवले आणि तुम्ही देखील कमवू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, ह्यावर बॅक टेस्ट करायची. बॅक टेस्टिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही बॅक टेस्टिंग करत नाही, काही करत नाही, डायरेक्ट अप्लाय करता, मग त्याने लॉस होतो. मग नवीन नवीन स्ट्रॅटर्जी शोधा, नवीन नवीन चॅनल शोधा. मग हे करत 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 तुमचे वेळ पण वायफट जातो, पैसा पण लॉस होतो आणि एक तुम्ही अशा मनस्थितीमध्ये येता, ना तुम्हाला मार्केट सोडू वाटत, ना तुम्हाला मार्केट धरू वाटत. मग ही सिच्युएशन येण्याआधी नॉर्मल राहा आणि योग्य वेळेसच ट्रेडिंग करा. ट्रेड नाही घेतला तर काही फरक पडत नाही, तुम्ही तुमचे पैसे वाचवताय. पण ट्रेड घेतला तर पैसे आले पाहिजे अशा पद्धतीने ट्रेड घ्या. तुमच्या मनाने ट्रेड नका घेऊ की मला असं वाटतंय की मी इथे एंट्री बनली. तुम्हाला काही जरी वाटलं तर मार्केटला जे वाटतंय तेच होणार आहे. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर काहीच होणार नाही. त्यामुळे जे मार्केटला वाटतंय तसं करा. मार्केटच्या पाठीमागे चला, मार्केटच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. तर तुम्हाला स्ट्रॅटर्जी समजली असेल काय केलं मी. ठीक आहे. आता पहा तुम्हाला एंट्री दाखवतो. सोबत आता इथं एंट्री टाकली, ह्याच्या खाली एसएल आला. ठीक आहे. माझं टार्गेट काय असणार, 1:2. हिट आहे का 1:2? पहा हिट आहे ना 1:2. हिट आहे. म्हणजे आजचा जर मी ट्रेड पाहिला तर माझा ट्रेड हा सक्सेसफुली एंटर झालाय. सोबत आता बघा दुसरी गोष्ट, एका दिवशी एकच ट्रेड घ्या, सारखा सारखा ट्रेड घेत बसू नका. ठीक आहे. आता मी तुम्हाला एंट्री सांगितली, आता एक्झिट कसं करायचं ते सांगतो. आता एंट्री घेतली 50 ला, स्टॉप लॉस लावलाय 25 ला एसएल आणि टार्गेट लावले समजा 75 रुपीजला. ठीक आहे. असं टार्गेट लावलंय. तर मग मी काय करणार आहे, जर माझं 50% टार्गेट हिट झाला, माझा 50% टार्गेट हिट झाला, तर मी काय करेल, जो माझा एसएल आहे, एसएल काय करेल, ट्रेल करेल आणि तो कुठं शिफ्ट करेल, ब्रेक इव्हन पॉइंटला. तो शिफ्ट करेल ब्रेक इव्हन पॉइंटला. आता ब्रेक इव्हन पॉइंटला आला, सपोज बघा एक्झाम्पल बघा, सपोज मार्केट आला, एंट्री टाकली, त्यांनी काय केलं, 50% तुमचं टार्गेट हिट केला आणि मार्केट वर जाता जाता परत खाली आला आणि तो ब्रेक इव्हन पाशी आला. आता तुम्ही काय केलं, 50%च्या आसपास आल्यानंतर जो तुमचा एसएल आहे तो काय केला, ब्रेक इव्हनला शिफ्ट केला. तर मग आता मला सांगा, आज तुम्हाला प्रॉफिट किती झाला, 0. नो प्रॉफिट नो लॉस. जे काय ब्रोकर असेल ते दिलं आणि तुम्ही बाहेर पडून गेले. ठीक आहे. तुमच्या खिशातले तर पैसे गेले नाहीयेत, तर लक्षात ठेवा. आणि जर सपोज आता मार्केट आहे, ओपन झाला, एंट्री टाकली आणि टार्गेट दिला, मग लक्षात घ्या, आता हा टार्गेट जो दिलाय त्याच्यानंतर बसून राहायचंय का, तर माझ्या हिशोबाने तर बसलं नाही पाहिजे. टार्गेट हिट झाला, पीसीबीसी बंद करा, डायरेक्ट 3:30च्या नंतर या. मार्केटने नंतर काय केलं ते बघा, तरच तुमची सायकोलॉजी बदल, तशी नाही बनणार. त्याच्यामुळे काय करायचंय, टार्गेट डन झाला, क्लोज पीसी. हे झालं तुम्हाला सायकोलॉजी थ्रू मनी मॅनेजमेंट. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, मार्केट येतो, एंट्री ऍक्टिव्हेट होती, थोडासा साईडवेज जातो, परत एसएलच्या आसपास येतो, परत वरती जातो, परत खाली येतो, असं करत 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 रडवत टार्गेट देतो. म्हणजे मार्केटच्या ह्या कंडिशन्स आहेत. एकदा एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट टार्गेट नाही भेटणार आहे. एक तर तो थोडासा साईड जाईल किंवा पुल बॅक देईल किंवा रोज म्हणजे त्या दिवशी पूर्णतः साईडवेज जाईल, नाही तर डायरेक्ट टार्गेट देईल. अशा पद्धतीने मार्केट टार्गेट देत असतं. त्याच्यामुळे घाबरत बसायचं नाही की एंट्री टाकल्या तुम्हाला लगेच एका कॅन्डलमध्ये टार्गेट भेटेल, असं नाही होणार आहे. ठीक आहे. तर एक्झिट काय करणार आहे, तुम्हाला एक्झिट साठी आहे 13 EMA. ठीक आहे. तर मी काय करेल, 13 EMA चा यूज करेल. ठीक आहे. 13 EMA चा कसा यूज करेल, सपोज आता मी एंट्री टाकली, मी असेल लावला, एंट्री टाकली, जोपर्यंत
जोपर्यंत एखादी रेड कॅन्डल, बघा एक्झिट साठी लिहून दाखवतो, एक्झिट साठी काय यूज करणार आहे 13 EMA, ठीक आहे. जोपर्यंत रेड कॅन्डल बॉडी बेस, वीक नाही, बॉडी बेस क्लोज होत नाही, 13 EMA च्या खाली क्लोज झाली पाहिजे एखादी रेड कॅन्डल. पण आता रेड कॅन्डल कधी क्लोज होणार आहे, जर अप ट्रेंड मध्ये जात असेल मार्केट आणि मी अप ट्रेंडची एंट्री घेतली आणि सपोज एंट्री मध्ये बसलोय, तर मला तोपर्यंत एक्झिट नाही व्हायचं जोपर्यंत मार्केटमध्ये 13 EMA च्या खाली एखादी रेड कॅन्डल क्लोज देत नाही. तर आपण चेक करू की माझी ही एंट्री कधी हे झाली, ठीक आहे. तर पहा, एंट्री टाकली, मार्केट इथं आला, क्लोजिंग देणार होता, पण मार्केटने काय केला, बाउन्स घेतला, वरती क्लोज झाला. परत एकदा आलंय बघा, सेकंड टाइम घाबरवला मार्केट मधनं पळून जाण्यासाठी मी, पण मी पळालो नाही, कारण की मी माझ्या रूल्स वर फॉलो म्हणजे एकदम परफेक्ट आहे आणि रूल्स मी फॉलो करतो. त्यामुळे 13 EMA च्या खाली नाही येत तोपर्यंत मी एक्झिट नाही केला. परत एकदा मार्केट मग डायरेक्ट टार्गेट हिट केलाय, त्याच्यानंतर मार्केटनी मला तर काही बसायचंच नव्हतं, त्यामुळे मी टार्गेट हिट झाला, निघून गेलो. पण जे लोक ट्रेल करणार आहेत मग त्यांच्यासाठी काय, तर 13 EMA च्या खाली त्यांनी क्लोजिंग दिली पाहिजे. बघा, नंतर मार्केट साइडवेज गेला 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 आणि 13 EMA च्या खाली क्लोजिंग दिली. आता ह्या पहिल्याच कॅन्डलनी क्लोजिंग दिली, निघून जा. 13 EMA च्या खाली क्लोजिंग आली रे आली, बॉडी बेस पाहिजे ना, वीक बेस नाही. बॉडी बेस क्लोजिंग आली की कट करा ट्रेड. समजलं का, एंट्री क्रायटेरिया, एक्झिट क्रायटेरिया, हे दोन्ही पण तुम्हाला समजलं असेल. प्लस स्ट्रॅटर्जी कशी यूज करणार आहे, तर स्ट्रॅटर्जी तुम्हाला यूज करायची PDF दाखवतो. एक मिनिट थांबा, आता ही जी PDF दाखवतो तुम्हाला ती चेक करा. ही PDF आहे, ह्याच्यामध्ये रूल्स दिले तुम्हाला शूटअप स्ट्रॅटर्जीचे, ज्यात तुम्हाला टाइम फ्रेम कोणता यूज करायचा आहे, ठीक आहे. लेवल्स ड्रॉ करायच्या 30 मिनिटावर, टाइम फ्रेम यूज करायचा 3 मिनिट. आता ज्यांना स्कॅल्पिंग करायची त्यांनी 3 मिनिट यूज करा. आता ज्यांना स्कॅल्पिंग नाही करायची, ठीक आहे, स्कॅल्पिंग नाही करायची, तर त्यांनी काय करा, 5 मिनिट यूज करा. मग इथं काय करणार आहे, टाइम फक्त 5 मिनिट. बघा, एंट्रीचा टाइम चेंज करायचा आहे 3 मिनिट किंवा 5 मिनिट, पण ड्रॉइंगचा टाइम फ्रेम चेंज करायचा नाही. तर 30 मिनिटावर यायचंय आणि तुम्हाला लेवल ड्रॉ करायचं. लेवल ड्रॉ म्हणजे काय, लेवल ड्रॉ करणार आहे, लेवल ड्रॉ करणार आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, बस एवढं ड्रॉ करायचं, ठीक आहे. आता ज्यांना सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता येत नाही, प्रॉपर झोन ड्रॉ करता येत नाही, डिमांड झोन, सप्लाय झोन, ठीक आहे, तर त्यांनी काय करा, DM करा. मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ घेऊन येईल जेणेकरून तुम्हाला पण समजेल की सपोर्ट कसे ड्रॉ करतात, ठीक आहे. सोबत आता इंडिकेटर काय यूज केला मी, MACD 5 EMA 13, ठीक आहे. आता इथं मी त्याचा क्रायटेरिया सांगितला कशा पद्धतीने घ्यायचा आहे, ठीक आहे. मी काय करेल, रिस्क रिवॉर्ड रेशो काय घेईल, 1:2 घेईल. सोबतच 50% किंवा 60% टार्गेट ज्यावेळेस माझं हिट होईल त्यावेळेस मी काय करेल, SL हा ब्रेक इव्हनला घेऊन येईल. हे खूप महत्वाचं आहे बघा, ठीक आहे. एक्झिट क्रायटेरिया काय असेल माझा, एक्झिट काय असणार आहे माझा क्रायटेरिया, एक्झिट क्रायटेरिया असणार आहे ज्या वेळेस एखादी रेड कॅन्डल अप ट्रेंड मध्ये असताना रेड कॅन्डल जर का 13 EMA ला क्लोज देणार आहे त्यावेळेस मी काय करेल, माझा ट्रेड क्लोज करेल. सपोज आता तीच एंट्री पुट साइडला असेल आणि मार्केट खाली पडतंय आणि मी एंट्री घेतली माझ्या स्ट्रॅटर्जीनुसार, तर कधी मी बाहेर पडेल, ज्यावेळेस 13 EMA च्या वरती एखादी ग्रीन कॅन्डल क्लोजिंग बेसिसवर, बॉडीच्या क्लोजिंग बेसिसवर क्लोज होईल, त्यावेळेस मी काय करेल, ग्रीन कॅन्डल वर एक्झिट मारल, ठीक आहे. डाऊन ट्रेंड मध्ये दाखवतो एक एक्झाम्पल डाऊन ट्रेंडचं पण, ठीक आहे. तर पहा, नोट्स दिले, रूल्स फॉलो करा स्ट्रिक्टली, ठीक आहे. इफ यू ब्रेक द रूल, कट द ट्रेड, कट करून टाका. जर तुम्ही एखाद्या गॅमलिंग मध्ये ट्रेड टाकला असेल तर, ठीक आहे. प्लीज राईट द ट्रेडिंग जर्नल, रोजच्या रोज तुम्ही ट्रेडिंग जर्नल लिहिणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण की त्यातून तुम्हाला ब्रेक थ्रू येईल, तुम्ही कुठं चुकताय, काय चुकताय हे तुम्हाला समजायला सुरुवात होईल, ठीक आहे. तर एका दिवसात 2च ट्रेड घ्या. जर दोन्ही पण ट्रेड मध्ये स्टॉप लॉस आला तर सोडून द्या, PC बंद करून टाका किंवा लॅपटॉप बंद करा, परत मार्केटला बघू नका, नाहीतर तो गुलाती आहे मगर जाणे करणे, ठीक आहे. जायचं नाही परत, नाही तर मग तो एवढे स्टॉप लॉस घेईल की तुमचं अकाउंट लो करेल. अनुभव आला असेल. आता स्ट्रॅटर्जी फॉलो करायची कमीत कमी 60 दिवस, ठीक आहे. 60 दिवसामध्ये तुम्हाला ती परफेक्ट होईल. तुम्ही आता मी शिकवलं लगेचच तुम्हाला आली असं नाही होणार, त्यासाठी तुम्हाला बॅक टेस्टिंग पण करायची कमीत कमी 1 वर्षाची.
तर मी केलेली स्ट्रॅटर्जीची बॅक टेस्टिंग तुम्हाला पाठवणारच आहे. आणि फोकस कशावर द्यायचा? प्रोसेसवर, पैशांवर द्यायचा नाही. पैशांवर फोकस दिला तर नक्कीच तुम्ही लॉस मध्ये जाल. प्रोसेस फॉलो करा. आता इंडिकेटरचे ह्या सेटिंग दिल्यात, ह्या सेटिंग पण बघा. सोबतच आता ह्याला मी पीडीएफ अजून जॉईन करतो. जर तुम्हाला लोकांना पाहिजे असेल बॅक टेस्टिंग मी केलेली, तर मी ह्याच्यामध्ये बॅक टेस्टिंगचे एक्झाम्पल पण टाकून देतो तुम्हाला. ठीक आहे, ही नोट्स आहे, तर तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट काढा, अदरवाइज डीएम करा. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं असं. आता एक डाऊन ट्रेंडचे एक्झाम्पल सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल. ठीक आहे, पहा आता या दिवशी एक डाऊन ट्रेंडला ट्रेड ऍक्टिव्हेट झालाय. पहा 18 तारखेला. ठीक आहे, 20 तारीख आहे आज मित्रांनो, माझ्याकडनं चुकून 19 झाले, ऍडजस्ट करा. तर पहा 18 तारखेला काय झालंय? 18 तारखेला 5 EMA प्लस 13 EMA क्रॉस ओव्हर आहे, प्लस त्याच्यावर एक पॉवर बेरिश कॅन्डल आहे का? मी काय सांगितलं? पॉवर वाले कॅन्डल बघायचं, आलतू फालतूचे कॅन्डल बघायचं नाही. बघा, जेवढं सिम्प्लिफाय करताल ट्रेडिंगला तेवढं तुम्ही ट्रेडर परफेक्ट व्हाल आणि लवकर व्हाल. जेवढं तुम्ही नॉलेज घेत बसाल, जेवढे तुम्ही पीडीएफ वाचत बसाल, हे बघ ते बघ, ह्याने सांगितली ही स्ट्रॅटर्जी, त्याने सांगितली ती स्ट्रॅटर्जी, सगळं नाही होणार आहे. आपल्याला एकच बुद्धी दिली आहे देवानी, त्याचा पण एकदम प्रॉपर पद्धतीने फायदा काढायचा असेल तर फक्त एकाच गोष्टीवर फोकस करा आणि ट्रेड करा. तर पहा 13 EMA आणि 5 EMA. बघा, हा रेड वाला कुठला आहे? 13 EMA. ब्लू वाला कुठला आहे? 5 EMA. तर 5 EMA 13 EMA ला कट केलाय का? क्रॉस केलाय का? तर केलाय. सोबत त्याच्यावर दुसरी पॉवर कॅन्डल बनली का? बेरिश पॉवर तर बनलेली. माझ्याकडे 3 कन्फर्मेशन आले का? 5 आणि 13 चा क्रॉस प्लस त्याच्यावर बेरिश पॉवर कॅन्डल. सोबतच इथं पहा ब्लू लाईन कुठली सांगितली मी तुम्हाला? एमए लाईन. आणि रेड लाईन ऑरेंज लाईन कुठली सांगितली मी तुम्हाला? सिग्नल लाईन. तर मग ब्लू लाईननी सिग्नल लाईनला कट केलंय का? केलंय. मग माझा अजून कन्फर्मेशन वाढला का? कॉन्फिडन्स पण वाढला इंटरेस्टचा. ठीक आहे, म्हणजे एमएससीडी पण सिग्नल दिला की तुम्ही सेलिंगला बसू शकता. आणि सोबत बघा होलोग्राम पण रेड झालाय, आहे की नाही? मग आता हे एवढे सगळे कन्फर्मेशन आल्यानंतर मी आता तिथे विचार नाही करत असणार घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको. अरे काही गरज नाही, एवढे कन्फर्मेशन घेऊन टाक. आपलं काम आहे प्रोसेसवर फोकस करणं. माझं काम आहे आता एंट्री ऍक्टिव्हेट झालं तर एंट्री घेईल आणि रिसेंट पुल बॅकला एसएल टाकल आणि शांत बसल. जोपर्यंत एक तर एसएल हिट होणार नाही किंवा जोपर्यंत माझं टार्गेट हिट होणार नाही तोपर्यंत मी बाहेर पडणार नाही. तर पहा आता मी एंट्री केली, एक्झिट केला, एक्झिट नाही केला अजून. ठीक आहे, तर मला काय पाहिजे? 1:2. एंट्री टाकली, थोडासा एसएल याच्या वरती टाकला आणि टार्गेट 1:2 ठेवला. झालंय का? 1:2 झालंय. म्हणजे 18 तारखेला पण 1:2 भेटलाय, 20 तारखेला पण 1:2 भेटलाय. सोबत आता ज्यांना असं वाटत असेल की अजून मार्केट खाली पडेल तर मग त्या लोकांनी काय करायचंय? स्टॉप लॉस ट्रेल करत आणायचंय. मग आता ज्यांनी ब्रेक इव्हन आणला असेल 50% टार्गेट झाल्यावर, आता त्यांनी काय करायचंय? 50% टार्गेटच्या आसपास आणून त्याला ठेवायचंय, एसएल ला ठेवायचंय. जेणेकरून जरी एसएल हिट झाला तर निदान 50% पैसे घेऊन तरी बाहेर पडतात. आणि सोबत बघा आता 13 EMA ला जोपर्यंत हा क्रॉस करत नाही तोपर्यंत मी एक्झिट होणार नाही. मग अजूनपर्यंत तर केला नाही, पण बघा ह्या ग्रीन कॅन्डलवर मार्केटने काय केलंय? 13 EMA ला क्लोजिंग बेसिसवर ग्रीन कॅन्डल बनवली. मग ह्याचा अर्थ मला मार्केट काय सांगते, इंडिकेटर काय सांगते? तर तू आता तुझी पोझिशन कट कर आणि गपचूप जे काय पैसे घेतले ते घरी घेऊन जा, नाहीतर मी परत येणार आहे पैसे न्यायला. ठीक आहे, तर मग मी काय केलं? माझा बोरा विस्तार आवडला आणि पैसे घेऊन बाहेर पडलो. तर तुम्हाला पण सेम करायचं. ठीक आहे, आता इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. एक मी तुम्हाला अप ट्रेंडचं एक्झाम्पल दिलं, एक मी तुम्हाला डाऊन ट्रेंडचं एक्झाम्पल दिलं. अशाच पद्धतीने अजून एक्झाम्पल तुम्हाला मी सेम बेसिसवर देणार आहे पीडीएफ मध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो आपण आता हा व्हिडिओ इकडेच थांबू. ही स्ट्रॅटर्जी कशी वाटली, सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. सोबत तुम्हाला जे काही गोष्टी मी बोललो पीडीएफ पाहिजे तर त्याच्यासाठी डीएम करा. जे लोक नवीन असतील त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे चॅनल जास्त लोकांपर्यंत पोहोचल आणि अशा लोकांना फायदा होईल ज्यांना खरंच एक गरज आहे चांगल्या स्ट्रॅटर्जीची. तर मित्रांनो धन्यवाद.